जो आमचा विभाग आहे ना, जे आमचं काम आहे ना, ऐकून घ्या. आम्ही का आलो कशाला आलो? रस्त्यावर घाण होते, ऐकून घ्या ना. माझं ऐका तुम्ही पहिलं. या तक्रारी पहिल्या मला पर्टिक्युलर मला कोणाला नाही विचारू घे त्यांच्या माणसाला. तक्रार देत बीएमसी आहे का? कोण बीएमसी पोलिसांना काबलेत देता तुम्ही? पोलिसाला काबलेत देता तुम्ही? पोलिसांना काबलेत देता तुम्ही? पोलिसांना काबलेत देता तुम्ही? पोलिसांना नेमका करता पद्धती का 200 लोक घेऊन इकडे घुसायची पद्धती काही पद्धती का हे उपनगर माझं झालं मॅडम. तुम्ही थांबा ना 2 मिनिटं थांबा. 200 लोक घेऊन घुसायची पद्धती काही माझी इच्छा आहे सयाजींना हात जोडून बोलले का बोलले तुमच्याशी बोलायचे का नाही. ज्या टोन मध्ये ते आल्यापासून आमच्याशी बोलतायत, एक महिला खासदाराशी बोलतायत, 4 वेळा या ठिकाणच्या आमदाराला सांगतायत ते येत असताना की अरे मी ज्या वेळेला मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेली नाही, मी त्यांच्या बाहेर उभी आहे, मी त्यांच्याशी सद्भावनेने बोलते, मी या ऑफिसरशी सद्भावनेने बोलते. त्यांना काय ना काय कॉल केला होता मला, मी तसा कॉल केलेला आहे मला. तुम्ही तर नाही मॅडम. बाकीच्या लोकांनी मी कोणाची बोलले नाही. माझं म्हणणं हेच आहे की या लोकांनी जे आहे ना, आदरणीय फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री महोदय, या राज्याचे गृहमंत्री, बाहेर आके बात करते हो ना, गृहमंत्री महोदय, मला एक महिला खासदार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमचे आमदार म्हणून, सहकारी म्हणून, मंत्री म्हणून काम केलं त्याच्याबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या तऱ्हेने तुमचं डिपार्टमेंट, होम डिपार्टमेंट, ज्या तऱ्हेने आम्हाला प्रश्न आहे त्याच्या कामाच्या बाबतची कागदपत्र रोज त्या ठिकाणी 3 दिवस झाले ऍक्सिडेंट होत आहेत आणि लोकांना लागतंय चिखल आहे पूर्ण रस्त्यामध्ये. याची जबाबदारी विचारायला आम्ही आलो. कुठल्याही तऱ्हेचं कागदपत्र आमच्या हातात मिळालं नाही, कुठल्याही तऱ्हेचं डॉक्युमेंटेशन नाही. पण ज्या तऱ्हेने तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, तुमच्या इथले असलेल्या शाहूनगरच्या सिनियरांच्या माध्यमातून आमच्याशी बोलण्याची पद्धत झाली, ज्या तऱ्हेने आम्हाला विचारण्यात आलं की तुम्ही ट्रेसपास करता, तुम्ही तोडफोड केली. इथे हजारो लोक आहेत ज्यांना माहिती आहे की आम्ही कुठल्याही तऱ्हेचं ट्रेसपास केलेलं नाही, आम्ही कुठल्याही तऱ्हेची तोडफोड केलेली नाही. कोणी समोर येऊन आमच्या बरोबर आमच्याशी सौजन्याने त्या ठिकाणी बोललो, आम्ही त्यांच्याशी सौजन्याने बोललो. पण ज्या तऱ्हेने एक नाही खूप लोक तुमच्या समोर येतील जे या संदर्भामध्ये तुमच्याशी बोलतील. मी अपेक्षा एक राज्याची महिला लोकप्रतिनिधी या नात्याने करते की आपण बेटी बचाव आणि बेटी पढाव हे देशाचे प्राईम मिनिस्टर सातत्याने बोलत असतात, महिलांच्या सन्मानाबद्दल आपण बोलत असता. मला अपेक्षा आहे की एका महिला खासदारशी ज्या तऱ्हेने बोललं गेलं आणि ज्या महिला माझ्याबरोबर त्यांच्याशी ज्या तऱ्हेने बोललं गेलं हे अपेक्षित नव्हतं. मला हीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र राज्य हे सुसंस्कृत राज्य आहे. या वेळेला 5 वेळा निवडून आलेल्या व्यक्तीला जर अशा तऱ्हेने वागणूक दिली जात असेल आणि ते पण लोकांच्या प्रश्नावरती, तर ते बरोबर नाही आहे. मुख्यमंत्री महोदय, मला आपल्या माध्यमातून होम डिपार्टमेंटवर प्रश्न विचारायचा आहे. अशा तऱ्हेने लोकप्रतिनिधीशी आपण वागता, आपण बोलता, आपण खोट्या केसेस टाकता आणि धमक्या देता आम्हाला अदानीसाठी. आम्ही घाबरू का तुम्हाला वाटतं? आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आलोय. लोकांना या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात, लोकांना या ठिकाणी लागतं आणि जर प्रश्न विचारायचे लोकप्रतिनिधीचे अधिकार नसतील तर मग ते अधिकार कोणाचे आहेत? एक डॉक्युमेंट व्यक्तीकडे नाहीये, पीएसपी कंपनीकडे, जे अदानीने त्याला सबलीज केलेलं आहे. 10 तास नाही, जवळपास आम्ही मागच्या हप्त्यामध्ये येऊन गेलो. आज 2 तास या ठिकाणी आमचे काही लोक उपस्थित होते, स्वतः 1.5 तास मी उपस्थित आहे. एक डॉक्युमेंट देऊ शकले नाहीत आणि तुम्ही राज्याच्या व्यवस्थेबद्दल बोलता. पहिले सांगा तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना त्वरित बदली झाली पाहिजे. अशा तऱ्हेने महिला खासदारांचा अपमान केला जातो महाराष्ट्र राज्यामध्ये, जिथे सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊंचं राज्य आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात. हा तुम्हाला आम्ही दोष देण्याचं काम करणार आहोत मुख्यमंत्री महोदय.